सर्वांना माझं विनम्र अभिवादन. नमो बुद्धाय, नमो महावीराय, जय भीम, जय ज्योती, जय विश्वकर्मा, जय नामदेव, जय महात्मा बसवेश्वर आणि सर्वच बहुजनांच्या हृदयावर राज्य करत असणाऱ्या महामानवांना अभिवादन करतो. कोणी राहिलं असेल तर क्षमा करा. मला विषय जो दिला आहे तो बहुजनांच्या सर्वांगीण पिछेहाटीची कारणे. विषय वेदनादायक आहे. खरं म्हणजे जे 85% लोक या देशात आहेत, जे बहुजन आहेत किंवा समजतात, त्यांची पिछेहाट व्हावी, राजकीय क्षेत्रात व्हावी, आर्थिक क्षेत्रात व्हावी, सामाजिक क्षेत्रात व्हावी, सांस्कृतिक क्षेत्रात व्हावी आणि एका अर्थाने पदरी एक पराजितपण यावं आणि एक निरंतर संघर्ष करावा लागावा, ही दुर्दैवाची गोष्ट आहे, यात शंका नाही. आता मी जेवढी अभिवादनं केली त्याच्यावरूनच लक्षात येईल की बहुजन हा एक संघ असा समाज आहे काय, तर तो नाही आहे. बहुजनांमध्येच आंतरिक संघर्ष एवढे आहेत की ओबीसी, एससी, एसटी, एनटी हे आता सध्याचे कायद्याने निर्माण केलेले विभाजन आहे. एकेकाळी ते विभाजन वेगळ्या अर्थाने होतं. म्हणजे आपण एक संघ अखंडित आहोत काय, हा खरा प्रश्न आहे. हा आंतरसंघर्ष का आहे आणि या आंतरसंघर्षामुळे सुद्धा आपल्याला पिछेहाट का सहन करावी लागते, हे आपल्याला फार बारकाईने त्याचं विश्लेषण करून आपल्याला समजून घ्यावं लागेल. पहिलं कारण म्हणजे ज्ञानसत्तेचं, किंवा अगदीच मूलभूत गोष्टीत जायचं तर मुळात बहुजन म्हणजे काय, याची नेमकी व्याख्या काय, याच्याबद्दल आमच्या मनात असलेला संभ्रम. बहुजन म्हणजे काय नेमकं? बहुजन आपण म्हणतो म्हणजे कोणीतरी अभिजन आहे, कोणीतरी एक उच्च वर्ग आहे, वरिष्ठ आहे, तो वर्ग, आणि त्याच्या विरोधात जो वरिष्ठ नाही, जो कनिष्ठ आहे, जो दुय्यम आहे, समाज व्यवस्थेत दुय्यम आहे, ज्याची संस्कृती दुय्यम आहे, ज्याची भाषा दुय्यम आहे, ज्याचं सामाजिक व्यवहार दुय्यम आहे, ज्याचं अर्थजीवन दुय्यम आहे, तो बहुजन. अशी व्याख्या बनली आहे की काय, अशी शंका यावी. मी तुम्हाला एक अनुभव सांगतो. 2014ची गोष्ट आहे. बीजेपीचं सरकार आलं होतं. आल्या आल्या सत्तेत त्यांनी शिक्षण पद्धतीत बदल करायचं ठरवलं. काय ठरवलं की वैदिक गणित, वैदिक संस्कृत, वैदिक तत्वज्ञान, वैदिक विज्ञान हे अभ्यासक्रमामध्ये आणायचं, असं श्रुती इराणींनी डिक्लेअर केलं. त्यानुसार धावपळी सुरू झाल्या. शिक्षणामध्ये काय काय बदल करता येतील यासाठी सुरुवात झाली. तर मुंबईमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने एक परिसंवाद ठेवला मुंबई विद्यापीठामध्ये. माधव भंडारी त्याचे मुख्य आयोजक होते. गंमत वाटेल तुम्हाला, 5 जणांना बोलवलं होतं, त्यात एक मी होतो. आणि तथाकथित बहुजन मीच एकटा गेलो. गंमत सांगतो तुम्हाला, पहिलं भाषण मलाच करायला लावलं. त्यांना काय वाटलं, मी काय बोलणार, मी त्या वैदिकतेला विरोध करणार, वैदिक धर्माला विरोध करणार, म्हणजे हा याला आधी बोलू द्या, मग उरलेले जे 4 जण आहेत ते सगळे ते खोडून काढतील, धुवून टाकतील. गंमत अशी केली मी की मुळात सांगितलं स्पष्टपणे की तुम्ही मला बोलवलंय, एक तोंडी लावायला कोणीतरी एक अवैदिक किंवा बहुजन पाहिजे म्हणून मला बोलवलंय. पण बहुजन शब्दाची खरी व्याख्या आहे काय? ती खरी व्याख्या अशी आहे की जो संस्कृती निर्माण करतो तो अभिजन असतो आणि जो संस्कृती फॉलो करतो तो बहुजन असतो. लक्षात घ्या, ऍक्च्युअली बहुजन आणि अभिजन या शब्दाची व्याख्या अशी की जो संस्कृती निर्माण करतो, क्रिएट करतो, जो सर्जक असतो तो अभिजन असतो, आणि जो म्हणजे जात पात धर्म याचा तिथे संबंध नाही बरं का, लक्षात घ्या.
आणि जो फॉलो करतो तिथेही जातपातीचा काही संबंध नाही, धर्माचा संबंध नाही, तो फॉलो करतो तो अभिजन असतो. मी म्हटलं की एखादा आपल्याकडे अभिजन कोण हे जातीवरनं धर्मावरनं ठरतं. म्हटलं एखादा वैदिक मतिमंद असेल, माठ असेल, चपरासाच्या लायकीचाही नसेल, तो केवळ अमुक जातीचा किंवा धर्माचा आहे म्हणून तो अभिजन ठरतो. आणि दुसरीकडे महाविद्वान जरी असला जो तत्वज्ञान निर्माण करत असेल, जो संस्कृती निर्माण करत असेल, तो काहीतरी शोध लावत असेल किंवा काहीतरी नवीन विचार देत असेल, तो तुमच्या दृष्टीने बहुजनच ठरतो. म्हटलं ही व्याख्या मला मान्य नाही, कारण ती बहुजन अभिजनची व्याख्याच नाही आहे. पण आपल्याकडे ती व्याख्या बनली आहे. कशी? धर्मावरनं अभिजन. मी अभिजन हा शब्द ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस तो वैदिक धर्म, तो धर्मच वेगळा ना. कारण तुम्ही अभिजन बहुजन अशी विभागणी करता त्यावेळेस सरळपणे ते धर्म एक असू शकत नाहीत, ते समाज एक असू शकत नाहीत, त्यांचे विचार एक असू शकत नाहीत, त्यांचं कर्मकांड एक असू शकत नाही, त्यांच्या श्रद्धा एक असू शकत नाहीत. म्हणजे त्यांचे धर्म सुद्धा वेगळे आहेत. म्हणजे अभिजनाचा धर्म हा वैदिक धर्म आहे, जे कर्मकांड मानतात, जे वेद मानतात, जे वेदोक्त मानतात, जे वैदिक संस्कार मानतात आणि त्यानुसार वर्णव्यवस्था मानतात आणि त्यानुसार जीवन जगतात आणि वरिष्ठतावाद जो आहे, वर्चस्ववाद जो आहे तो जपतात. ते वैदिक म्हणजे आपल्या भाषेमध्ये अभिजन. आणि बाकीचे सारे अवैदिक म्हणजे ते बहुजन. मग ते बौद्ध असोत, जैन असोत किंवा शूद्र असोत किंवा अतिशूद्र असोत, यांचा सगळ्याचा धर्म वेगळा. अशा रीतीने खरं हे विभाजन आहे, होतं, फक्त आम्ही ती नीट लक्षात घेत नाही. हा सांस्कृतिक संघर्ष नाही, हा सामाजिक संघर्ष नाही, हा एका दृष्टीने धार्मिक संघर्ष आहे. एका वैदिक धर्माचा इतरांवर आपलं वर्चस्व लादण्याचा हा संघर्ष आहे. हे आम्ही कधी नीटपणे लक्षात घेतलेलं नाही. दुसरा भाग असा की आम्ही ज्यावेळेस बहुजन म्हणतो त्यावेळेस आमच्यातही आंतरसंघर्ष असतो. म्हणजे आमचा धर्म वेगळा आहे. आम्ही जैन असू, बौद्ध असू किंवा शूद्र अतिशूद्र असू, आमचा धर्म वेगळा आहे. आमची कर्मकांड वेगळी आहेत, आमच्या श्रद्धा वेगळ्या आहेत, आमच्या आस्था वेगळ्या आहेत, आमची जीवनाकडे पाहिजे किंवा जीवनाकडे पाहिजे तत्वज्ञान वेगळं आहे, आमचा संघर्ष, जीवन संघर्ष वेगळा आहे. अशा स्थितीमध्ये दोन गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे की बहुजनांमधला आंतरसंघर्ष तो मिटवायचा कसा. माझं कबीर साहेबांशी चर्चा झाली, कालच झाली. म्हणजे आता बघा, ओबीसींना फारसं अट्रॅक्शन नाही. लक्षात घ्या, SC ST समाज घटक हा तुलनेने ज्याला आपण म्हणू की जास्त जागरूक दिसतो. वैदिक धर्माकडे म्हणजे संघाकडे, RSS हा म्हणजे वैदिकवादी संघटना आहे, त्याच्यामध्ये जाणाऱ्यांचं सर्वात मोठं जर प्रमाण असेल तर ओबीसींचं आहे. म्हणजे बहुजनांमध्ये एकसंगता नाही. ओबीसी म्हणून एकत्र येत कधीच नाही, आतापर्यंत आलेला नाही आणि भविष्यकाळात तो फक्त आरक्षणाचा प्रॉब्लेम आला तेवढ्यापुरता ओबीसी असतो, अदरवाईज तो त्याच्या जातीचा असतो आणि तो संघाशी नाळ जुळवून असतो. अशा बहुसंख्य ओबीसींचं हे वास्तव आहे, ते त्यांचं भाग्यध्येय आहे आणि ते त्यांचं एक प्रवृत्तीचा एक भाग आहे. हा झाला वास्तवाचा भाग. SC आहे, ST आहे. SC मध्ये सुद्धा पुन्हा बौद्ध आहे की बौद्ध नाही आहे, हा एक आंतरसंघर्ष आहे. बौद्ध असणं त्यांचं ऐक्य आणि बौद्ध नसणं त्यांचं ऐक्य आणि बौद्ध असणं आणि नसणं या दोघांनी एकत्र येणं हा भाग मला वाटतं फारसा दिसत नाही. दुर्दैवाने त्यातही एक आंतरसंघर्ष निश्चितपणे आहे. तो अनेकदा सामाजिकदृष्ट्या उफाळून येताना आपल्याला दिसतो. ही गोष्ट जर आपण लक्षात घेतली की हा आंतरसंघर्ष, तर त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या नेमक्या समस्या काय आहेत, पिछे हाट आपली का होते, हा आंतरसंघर्ष हे पहिलं कारण आहे. आंतरसंघर्षामुळे एवढी मोठी संख्या असूनही, एवढी मोठी शक्ती असूनही जी आव्हानं आहेत समोरची ती पेलण्याची शक्ती एक समाज म्हणून, एक समाजचा एक अविभाज्य घटक म्हणून ती ताकद येत नाही. वैचारिकदृष्ट्या सुद्धा फाटे फुटलेले असतात, आचरणामध्ये पण फाटे फुटलेले असतात
आणि आपापले गट बनलेले असतात. ह्या गटागटांची बेटं एवढी बनलेली आहेत की असं वाटावं की आपण नेमके आहोत कुठे, चाललो कुठे आणि आपण नेमके आहोत काय. भगवान बुद्धांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय हा जो शब्द वापरला, त्याचा बहुजन या शब्दाचा त्यांचा अर्थ वेगळा होता. त्यात बहुजन म्हणजे समाजातले जास्तीत जास्त लोकांच्या हितासाठी असा त्याचा अर्थ होता. परंतु आज त्याचे संदर्भ बदलले हे आपण पाहिलं. आज आपले संदर्भ पूर्णतः बदलले आहेत. म्हणजे भगवान बुद्धांना जे अभिप्रेत होतं तो आज संदर्भ राहिलेला नाही. आणि तो राहिला जरी नसला तरी एकतेच्या अर्थाने समतेच्या आधाराने आम्ही कुठे आहोत हा प्रश्न पडतो. आम्ही आपापसात तरी समता बाळगतो का? आम्ही घटनेवर विश्वास ठेवतो. आम्ही म्हणतो बाबासाहेबांनी आम्हाला घटना दिली, त्यात स्वातंत्र्य, समता, बंधुता हे 3 मूलमंत्र आपल्याला बाबासाहेबांनी दिले. पण त्यातली जी बंधुता आहे, समता आहे आणि तिसरी गोष्ट स्वातंत्र्य आहे, हे आम्ही आपापसात जपतो का? हा आपण जरा स्वतःला कधीतरी प्रश्न विचारायला पाहिजे. तो विचारणं गरजेचं अशासाठी आहे की उदाहरणार्थ जाती अत्याचार होतो. काल वारे सर फार सुंदर बोलले. जाती अत्याचार होतो, ती कोणत्या जातीवर झाला, मग आपला काही संबंध आहे का त्याच्याशी, मग प्रतिक्रिया द्यायची का नाही द्यायची, विरोध दर्शवायचा का नाही दर्शवायचा, निश्चित करायचा का नाही करायचा, हे आमचं त्या जातीवरनं ठरतं. आणि गंमत म्हणजे आम्हाला आतापर्यंत जात म्हणजे नेमकं काय हे सुद्धा नीट समजलेलं नाही. जात म्हणजे काय? जात म्हणजे हा पारंपरिक व्यवसायाचा एक घटक आहे. प्रत्येक जातीला एक पारंपरिक व्यवसाय असतो. व्यवसाय नाही अशी जगामध्ये, भारतामध्ये तरी एकही जात नाही ज्याला पारंपरिक व्यवसाय नाही. फक्त जात आणि व्यवसाय नाही असं काही भारतामध्ये नाही. भारतामध्येच एक काळ असा होता की प्रत्येक व्यवसायाच्या म्हणजे प्रत्येक जातीच्या श्रेण्या होत्या. श्रेण्या म्हणजे आज जसे ट्रेड गिल्ड्स असतात किंवा कमर्शियल कॉमर्स, जसं बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स आहे किंवा पुणे चेंबर ऑफ कॉमर्स आहे, तशी हाऊसेस प्रत्येक व्यवसायाच्या श्रेण्या होत्या. त्यांचे स्वतःचे नियम होते आणि कुणीही माणूस एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात म्हणजे एका श्रेणीतून दुसऱ्या श्रेणीमध्ये जाऊ शकत होता. आम्ही 10व्या शतकानंतर या प्रथेला बंदिस्त करत नेलं. आम्ही श्रेणी व्यवस्थेचं रूपांतर जाती पंचायतींमध्ये केलं. जाती पंचायतींना अनिर्बंध अधिकार आम्हीच दिले. आणि त्यात सुद्धा एक लक्षात घ्या, त्यात सुद्धा जातीबद्दल एखादी माणसाला जातीत घ्यायचं नाही घ्यायचं याचा अधिकार सुद्धा पंचायतीला असायचं. त्यामुळे जात बदल होत नव्हता. जाती अगदी मातूत आणि अभेद्य होत्या असं काही खरं नाही. अगदी आपण 19व्या शतकापर्यंत पाहू शकतो. अनेक लोकांनी आपल्या जाती, हे ज्यावेळेस जनगणना झाली त्या जनगणनेमध्ये आपल्या जाती ज्या होत्या त्या न सांगता आपल्याला जे वरिष्ठ जाती पाहिजे होत्या त्यावेळेस, ज्याला आपण वरिष्ठ व्हायचं लक्ष होतं, कोणी क्षत्रिय सांगतंय, कोणी राजपूत सांगतंय, कोणी काय सांगतंय, अशा जाती त्यावेळेस बऱ्याच लोकांनी बदलून घेतलेलं आहे. आणि आता तेच लोक मी आता खालच्या जातीचा कसा आहे किंवा मी मागासलेला कसा आहे हे सांगण्यासाठी त्याला कोर्टांमध्ये, न्यायालयांमध्ये आव्हानं देत आहेत. हे आपण पाहिलं. एका मोठ्या जाती समूहाने अलीकडंच हा उद्योग केलेला आहे. हेही आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. त्यामुळे शेवटी जात बदलत नाही किंवा जातीचं स्थान बदलत नाही असं काही कायद्याने नाही, सामाजिकदृष्ट्याही नाही असं आपण पाहिलेलं आहे. तरी समस्या आहे आणि फार गंभीर आहे. गंभीर म्हणजे जीवघेणी आहे. म्हणजे तिने आपल्या भारतीय समाज व्यवस्थेचा गळा घोटायचं काम या व्यवस्थेने केलंय हे अमान्य करता येत नाही. पण त्याच वेळेस ही पण वस्तुस्थिती आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्था हवी आहे म्हणून ती आपण जपतोय, ती तोडता येते, ती आम्हालाच तोडायची इच्छा नाही असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. कारण व्यवस्था तोडता येते पण आमचीच मानसिकता ती नाही, आमचीच इच्छा ती नाही. आम्हाला जातीचे फायदे हवे आहेत म्हणून जात आम्हाला हवी आहे. अदरवाईज आम्ही जातीचे, उदाहरणार्थ तुम्हाला गंमत सांगतो, अधिकारी होतात, MPSC होतात, UPSC होतात, मोठे अधिकारी होतात, नेते होतात. या लोकांनी ज्या समाजात ते आले
ज्याचे फायदे घेऊन ते वर आले, त्यांनी आपापल्या समाजासाठी खरोखरच काय कार्य केलं आहे याचा जर आम्ही एक पडताळा घेतला, एक चिकित्सा केली, थोडीशी मीमांसा केली, तर आमच्या लक्षात येईल की प्रत्यक्षात त्यांनी समाजाचे फायदे घेतले, जातीचे फायदे घेतले, परंतु जातीसाठी किंवा जातीतले जे खाली आहेत आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या जे दबलेले घटक आहेत त्यांना उत्थान करण्यासाठी कसल्याही प्रकारे मदत केली नाही. किंबहुना अधिकारी झाले की अधिकाऱ्यांचीच एक जात बनलेली आहे, न्यायाधीश झाले न्यायाधीशांची एक जात बनली, वकील झाले वकिलांची एक जात बनलेली आहे. म्हणजे आम्ही एका जाती व्यवस्थेतनं दुसऱ्या जाती व्यवस्थेकडे लिलया जाण्याची आमच्याकडे कौशल्य आम्ही जणू काही हासिल केलंय, ते कौशल्य आमच्या रक्तात आहे की काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती आम्हीच निर्माण केली. आणि पुन्हा आम्हीच ओरडतो, जात का जात नाही, जाती अत्याचार का जात नाही, जातीय अन्याय का जात नाही. जातीचा अहंकार जिथे येतो तिथेच क्रौर्य निर्माण होतं. आणि हा जातीचा अहंकार हा प्रत्येक जातीतल्या काही लोकांमध्ये आहेच. मग त्यातनं येणारे जे क्रौर्य असतं मग ते आपल्या मुलांवर निघतं, जावयावर सुनेवर निघतं, नातेवाईकांवर निघतं किंवा अन्य जातीयांच्या व्यक्तींवर निघतं. म्हणजे माणूस म्हणून आमचा दृष्टिकोन किती स्वच्छ, किती निर्मळ, नितळ आहे याची आम्ही जर चिकित्सा केली तर आमच्या लक्षात येईल की आम्ही कुठेतरी कोणत्या तरी एका भ्रामक पाशामध्ये अडकून आम्ही आमचं स्वतःचं व्यक्तिगत नुकसान करतोय. कसं करतो आणि गंमत सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म, बुद्ध आणि हिज धम्मा हे पुस्तक लिहिलं, ज्या महामानवाला, ज्या महाप्रज्ञावंताला ज्या धर्मामध्ये लाखो अनुयायांसहित काही काळामध्ये प्रवेश करायचा आहे त्यानेच बौद्ध धर्मावर काही 4 प्रश्न, महत्वाचे 4 प्रश्न उपस्थित केले. लक्षात घ्या, 4 प्रश्न बाबासाहेबांनीच बुद्ध धर्मावर उपस्थित केले. आणि शेवटी काय लिहिलं, हेच पुस्तक आहे ते. त्यात त्यांच्या परिचयमध्ये बाबासाहेब 2 पानाचा आहे फक्त, पण ते फार महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. त्यांनी लिहिलं शेवटी, मला आशा वाटते की माझे प्रश्न वाचकांमध्ये चेतना निर्माण करतील आणि त्याची उकल करण्यासाठी हातभार लावण्यास प्रवृत्त करतील. बाबासाहेबांनी त्या 4 प्रश्नांची उत्तरं भावी पिढ्यांकडे सोपवली होती. त्यांनी त्याचे विचार करावा, चिंतन करावं, अभ्यास करावा आणि त्याच्यावर उत्तरं शोधावी अशी भावना बाबासाहेबांनी व्यक्त केली होती. आता तुम्हाला गंमत सांगतो आम्ही काय केलं. तुम्ही भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म याच्यानंतर अनेक आवृत्त्या पाहिल्या असतील. बहुवंशी आवृत्त्यांमधनं बाबासाहेबांची जी 2 पानं आम्ही गाळून टाकली. लक्षात घ्या, बाबासाहेबांशी आम्ही किती प्रामाणिक आहोत. बाबासाहेबांनी जी अपेक्षा व्यक्त करणारे प्रश्न व्यक्त केले, ज्याच्याची उत्तरं भावी पिढ्या शोधतील अशी अपेक्षा व्यक्त केली. आम्ही प्रश्नांवरची उत्तरं शोधणं दूर, आम्ही काय केलं, प्रस्तावनाच गाळून टाकले. लक्षात घ्या, बहुजनांच्या पराभवाच्या कारणामधलं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आम्ही आमची ज्ञानपिपासा सोडून दिली. आम्ही आमच्या महामानवाने आम्हाला बोर्ड दाखवलं, या दिशेने जा, आम्ही गेलो नाही, आम्ही तिथेच थांबलो. आम्ही फक्त बाबासाहेबांचं नाव घेतो, महात्मा फुलेंचं नाव घेतो, सावित्रीमाईंचं नाव घेतो, शाहू महाराजांचं नाव घेतो आणि आम्ही एक पाऊल सुद्धा पुढे टाकायला मानसिकदृष्ट्या सक्षम नाही, तयार नाही. विचार करण्याची बुद्धी आम्ही गमावून बसलो. मग अवनती आमच्या वाट्याला येणार नाही तर काय होईल. आम्ही खुद्द बाबासाहेबांची द्रोह नाही केला. बाबासाहेब काय म्हणत होते, प्रश्नांची उत्तर शोधा. बाबासाहेबांनी एवढं अपार संशोधन केलं. महात्मा फुलेंनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा सोड यासारखी पुस्तकं लिहिली. आम्ही शेतकऱ्यांच्या बद्दल सुद्धा 21व्या शतकात लक्षात ठेवा,
19व्या शतकातल्या शेतकऱ्यांच्या समस्या, महात्मा फुलेंच्या काळातल्या शेतकऱ्यांच्या समस्या आणि 21व्या शतकातल्या शेतकऱ्यांच्या म्हणजे बहुजनांच्या समस्या या वेगळ्या आहेत, उत्तरं वेगळी आहेत. कारण पद्धत त्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य होतं, आज भारतीयांचंच राज्य आहे. अशा स्थितीमध्ये आणि आज जागतिकीकरणाच्या वातावरणात आपण आहोत, म्हणजे आपली प्रश्न आणि प्रश्नांची उत्तरं बदलली आहेत. हे समजावून न घेता आम्ही आजही फक्त त्यांची नावं घेण्यात धन्यता मानतो, ते जयंती मनवतो, पुण्यतिथी मनवतो. मी मुंबईमध्ये बाबासाहेबांच्या जयंतीच्या एका कार्यक्रमात बोललो होतो. काय बोललो होतो मी? म्हटलं गेल्या वर्षी आपण केली जयंती साजरी, त्यावेळेस हीच भाषणं झाली, टाळ्या वाजवल्या तुम्ही, वाजवल्या ना, वाजवतातच. म्हणजे लोक फार पल्लेदार वाक्य कोणी म्हटलं, भावनात्मक वाक्य म्हटलं की टाळ्या वाजवण्याची आपली एक प्रवृत्ती आहे. आपण फार भावनिक असतो, आपण तटस्थ किंवा निर्विचारी विचार करणं ही फार मोठी गोष्ट असते. आपण ती करत नाही, आपल्याला ते शिकवलंच नाही कोणी आणि आपण शिकतही नाही. म्हटलं त्याच्या आधीची वर्ष झाली, त्याच्या आधीची वर्ष झाली, त्याच्या आधीची वर्ष झाली, दरवेळेस ह्याच गोष्टी आपण सांगतो, त्याच गोष्टींवर त्याच वाक्यांवर टाळ्या घेतो किंवा लोकांच्या डोळ्यांमधून अश्रू काढतो. परंतु आम्ही बोलणारे आणि ऐकणारे काय प्रगती करतो? गेल्या वर्षीपेक्षा 2 पावलं तरी आम्ही स्वतः वैचारिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या पुढे जातो का? आम्ही जात नाही. याचं कारण काय की आम्हाला हा फक्त आता एक छंद झालाय, एक इव्हेंट झालाय. लक्षात घ्या, राग आला तरी चालेल. आमच्या दृष्टीने या जयंत्या आणि पुण्यतिथ्या हा एक इव्हेंट आहे. आमच्या दृष्टीने तो विचारांचा उत्सव नाही, विचारांचा महोत्सव नाही, विचारांचा उद्रेक व्हावा, आम्ही विचारांच्या कल्लोळाने भारावून जावं आणि नवीन विचार करायला प्रेरित व्हावं, ही बुद्धी आम्हाला सुचत नाही. आणि आम्ही फक्त भावनिक होतो. जे बी म्हटलं की आम्हाला एकदम भरून येतं. चांगली गोष्ट आहे, ती यायलाच पाहिजे. पण त्याच वेळेस आम्ही त्यांच्या विचारांमध्ये काही भर घालायचा प्रयत्न करतो का? मला सांगा. बाबासाहेबांनी हुएर शूद्रास दिलं, त्यात आम्ही काय भर घातली? बाबासाहेबांनी जाती संस्था दिलं, त्याच्यावर आम्ही काय भर घातली? बाबासाहेबांनी बुद्धानीच धम्मामध्ये अपेक्षा व्यक्त केली, त्यात आम्ही काय भर घातली? काही भर घातलेली नाही आहे. याचं कारण असं आहे, जर 1956 नंतर, मी बाबासाहेबांचं उदाहरण वारंवार अशासाठी देतो आहे की 1956 नंतर आज 2020 साली जर आम्ही बसलो असो आणि आजही आम्ही आमची अवनती काय असा जर विचार करत असतो, तर आम्हालाच खरं म्हणजे प्रश्न पडला पाहिजे की आम्ही असं काय चूक केली की ज्याच्यामुळे आज आम्ही मागे आहोत. आम्ही कुठे मागे आहोत? कुठे मागे आहोत? राजकीय क्षेत्रात मागे आहोत. का मागे आहोत? कारण आम्ही राजकारणाचं नवीन तत्वज्ञान बनवलं नाही. लक्षात घ्या, कोणतंही राजकारण किंवा समाजकारण किंवा अर्थकारण किंवा साहित्यकारण किंवा ते नाट्य असेल, संगीत असेल, चित्र असेल, ते एका फिलॉसॉफीच्या बळावरच पुढे जातं. आम्ही नवीन तत्वज्ञान काय विकसित केलं? राजकारणामध्ये बहुजन म्हणून, लक्षात घ्या, सत्तेमध्ये अनेक बहुजन नेते आहेत, नाहीशाला भाग नाही आहे. मग ते एससी मधले आहेत, ओबीसी मधले आहेत, एसटी मधले आहेत ना. पण त्या नेत्यांकडे आम्ही पाहिलं तर आमच्या लक्षात येईल की त्यांच्याकडे कोणतं तत्वज्ञान आहे, कोणत्या तत्वज्ञानावर ते चाललेले आहे, कोणता नवीन विचार त्यांनी विकसित केला आहे, कोणत्या विचारावर त्यांनी देशाचा सगळा गाडा जावा असा नवीन अभिनव असा सिद्धांत मांडला. असं जर आपण विचार केला तर गेल्या 70 वर्षामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या लक्षात येईल की असा विचारवंत आम्हाला कोणीही भेटलेला नाही. त्याने कोणतेही नवीन विचार मांडलेले नाहीत. ते फक्त जुन्या काळातले जे महान माणसं होती त्यांची नावं घेत यश मिळवलं. बाबासाहेबांच्या नावावर यश मिळवलं, महात्मा फुलेंच्या नावावर यश मिळवलं, शाहू महाराजांच्या नावावर मिळवलं, शिवाजी महाराजांच्या नावावर यश मिळवलं का? पण मुख्य प्रश्न असा आहे, त्या विचारांना आधुनिक काळाशी सुसंगत बनवत समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी त्यांनी नवीन अशी विचारधारा कोणती मांडली? समाजाचं भलं व्हावं यासाठी त्यांनी नेमकं काय केलं
की जे परमनंट भलं, तात्पुरतं नाही. अहो कर्जमाफ्या केल्या म्हणजे काय ते भलं नसतं, परमनंट भलं नसतं. वीज बिल माफी केली ती काय परमनंट भलं नसतं. ती म्हणजे उलट माफ्या करणं किंवा मदत करणं म्हणजे तुम्हाला पंगू करणं, पांगळं करणं, सरकारवर अवलंबून राहायला भाग पाडणं. अशा प्रकारची जी समाजवादी कुपरंपरा आहे त्याचं सगळ्यांनी अनुषंगाने वागत गेले आणि आजही ती स्थिती आहे. बहुजनांची पिछाट का होते. आर्थिक क्षेत्रामध्ये आपण जाऊयात. बहुजनांच्या 1,000 कोटी टर्नओव्हर ओलांडतील अशा किती फॅक्टरी आहेत. खरं म्हणजे बहुजनातला एक फार मोठा समाज घटक हा निर्माण करता समाज आहे, ज्यांना व्यवसायांची परंपरा आहे. परंपरागत त्यांचे व्यवसाय औद्योगिकरणामुळे गेले. म्हणजे मग ते लोहार असतील, सुतार असतील, अनेक असे व्यवसाय औद्योगिकरणानंतर पारंपरिक व्यवसाय डुबले. परंतु या व्यावसायिकांनी, व्यवसायाची परंपरा असणाऱ्या लोकांनी आधुनिक काळामध्ये नवीन व्यवसायाची उभारणी करण्यासाठी प्रयत्न करून किती महान उद्योग उभे केले हे जर आम्ही चित्र पाहिलं तर आमच्या पदरी पुन्हा निराश येते. आमच्या असं लक्षात येतं की तेही आज नोकरीच्याच मागे लागलेत. त्यांनी उद्योगधंदे उभे केले नाही, बँका उभ्या केल्या नाही, अर्थजीवनामध्ये त्यांनी फार मोठं स्थान प्राप्त केलं नाही आणि स्वाभाविकच रोजगारही ते देऊ शकले नाही. आणि रोजगार न देऊ शकल्यामुळे आज बेरोजगारीचं जे अफाट संकट आहे हे बहुजनांवर आहे. आज 12.5 कोटी लोक लक्षात घ्या बेरोजगार आहेत. हे कोण आहेत? हे 12.5 कोटी बहुजनच आहेत, किंवा ते वैदिक नाहीत, अवैदिक आहेत. मग ते कोणी असतील, कोणत्याही जातीचे असतील, कोणत्याही कॅटेगरीमधले असतील. या 12.5 कोटी लोकांना जर बेरोजगार असेल म्हणजे लक्षात घ्या देशाची अर्थव्यवस्था कशी चालते. हे बेरोजगार आहेत, स्वतःचा उद्योग करू शकण्याची क्षमता नाही, म्हणजे त्यांची क्रय शक्ती जी आहे, खरेदी शक्ती ती कमी आहे. त्यांची खरेदी शक्ती कमी आहे म्हणजे कोणताही उद्योगचं उत्पादन विकलं जाऊ शकत नाही किंवा त्याची विक्री कमी होईल. म्हणजेच टोटल अर्थव्यवस्था जी आहे, समग्र देशाची अर्थव्यवस्था जी आहे ती प्रगती करू शकत नाही. ती मंदीमध्ये जाणार आणि एके दिवशी त्याचा कडेलोट होणार. हे वस्तुस्थिती आहे. मग बहुजनांनी उद्योजक व्हावं अशी चळवळ आम्ही गेल्या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये का होईना 70 वर्षामध्ये का चालू नाही. मला अभिमान आहे मिलिंद कांबळेंचा. डिक्की चालवून त्यांनी एक फार मोठी प्रेरणा दिली उद्योजकांना. पण हे अपवादात्मक का? आज प्रत्येक राज्यात, प्रत्येक शहरामध्ये बहुजनांचे उद्योग उभे राहावेत, व्यवसाय उभे राहावेत, मॉल्स उभे राहावेत, ही प्रेरणा देणारे विचारवंत आमच्या समाजात आम्ही का घडवू शकलो नाही याचा सुद्धा आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल. आम्ही जे बोलतो लक्षात घ्या, आमचे जे कार्यक्रम होतात, कारण मी बरेच कार्यक्रम जे काय अटेंड केले, मी माझा अनुभव छोटा असेल, अल्प असेल, त्यामुळे तुम्ही माझा अनुभव म्हणजेच समग्र अनुभव आहे असं समजू नका. पण जो अनुभव आहे थोडाफार, त्यात आमचे बोलायचे विषय हे संकुचित, मर्यादित. आम्ही कधी जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल चर्चा करत नाही, आम्ही कधी राष्ट्रीय अर्थव्यवस्थेबद्दल चर्चा करत नाही, आम्ही कधी उद्योजकतेबद्दल चर्चा करत नाही, आम्ही कधी व्यावसायिकतेबद्दल चर्चा करत नाही. आम्ही ते तर सोडा, ज्ञानसत्ता, किमान ज्ञानसत्ता आम्ही मिळवू वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. म्हणजे आमची ज्ञानसत्ता कुठे मर्यादित माहिती आहे? आम्ही फक्त जातीय ज्ञानामध्ये हुशार असतो. आम्ही फक्त सामाजिक प्रश्न जे आहेत स्थानिक त्याच्यात आम्ही डॉक्टरेट करू किंवा विचारवंत होऊ किंवा मांडू, तेवढ्यापुरती आमची सीमित असते. किंवा आमचा बाबासाहेबांवर अभ्यास आहे म्हणून आम्ही ज्ञानवंत, माझा फुलेंवर अभ्यास आहे म्हणून ज्ञानवंत, माझा शिवाजी महाराजांवर अभ्यास आहे म्हणून ज्ञानवंत. याच्या पलीकडे आमची ज्ञानाच्या सीमा जात नाही. आम्ही कधी जिओलॉजीमध्ये आम्ही काय करू शकतो, आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काय करू शकतो, आम्ही रोबोटिक्समध्ये काय करू शकतो, आम्ही मरीन इंजिनिअरिंगमध्ये काय करू शकतो, आम्ही जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये नवीन अर्थतत्वज्ञान कसं देऊ शकतो, याच्यावर आम्ही कधीही चर्चा करत नाही, केलेली नाही. माझ्या पाण्यात तर नाहीच आहे. तुमच्या असेल तर तुम्ही फार नशीबवान आहात असं मी म्हणेन. म्हणजे अर्थसत्ता
मिळवण्यासाठी ज्ञानसत्ता ही लागते म्हणजे लागते. ज्ञानाखेरीज आपण पुढे जाऊ शकत नाही. आम्ही आमच्या मुलांना काय करतो? आमचं सोडून द्या, मुलांना काय करतो? कोणत्या फील्डमध्ये स्कोप आहे हे बघून त्याला विषय देतो. कशात स्कोप आहे हे बघून आम्ही त्याला मार्ग सांगतो. होतं काय? जशी झुंड मेंढरांची एका दिशेने जाते त्या दिशेने तो मुलगा हाकलला जातो. त्याच्या स्वतःच्या आशा, आकांक्षा, स्वप्न, त्याचे कल, त्याच्या आकलनाचे विषय याचा आम्ही विचार करत नाही. स्वाभाविकपणे सब घोडे 12% या नात्याने आमचा मुलगा ग्रॅज्युएट होतो. मार्क कमी मिळतील, जास्त मिळतील, पण सब घोडे 12%, कारण विषय त्याच विषयात तो ग्रॅज्युएट होणार. त्याच्याही पलीकडे जगामध्ये ज्ञानाचे असंख्य विषय आहेत की जिथे आम्ही जातच नाही, आम्ही त्याचा विचारही केलेला नसतो याचा विचार. किंवा मुलाला वेगळीच काहीतरी आवड असू शकेल, त्याला बीकॉम नसेल व्हायचं, त्याला BSc नसेल व्हायचं, त्याला इंजिनियर नसेल व्हायचं, त्याला अजून काही वेगळंच व्हायचं असेल, याचा आम्ही विचार करत नाही. त्यामुळे झालं काय, आमचं ज्ञानच फक्त नोकरीसाठीचं ज्ञान आहे. आम्ही ग्रॅज्युएट होतो, नोकरीसाठी होतो. आम्हाला MPSC व्हायचं, UPSC व्हायचं, बाळासाहेब व्हायचे, लाल दिव्याची गाडी आली पाहिजे, या स्वप्नांमध्ये आम्ही एवढे मशगूल आहोत की त्याच्या पलीकडे जगणं आहे, त्याच्या पलीकडे जीवन आहे, त्याच्या पलीकडे मार्ग आहे, त्याच्या पलीकडे क्षितिज आहेत, हे आम्ही पाहतच नाही. आणि हे न पाहिल्यामुळे आज आमच्यावर अर्थसत्तेमध्ये आज मागे राहायची वेळ आलेली आहे. मग आम्ही आमच्या OBCच्या 27% जागा आहेत, मग त्यातल्या 2%च का भरल्या गेल्या, मग त्या ओपन कॅटेगरी ने जास्त कशा जागा खाल्ल्या, या सामाजिक चर्चा करतो. त्या आवश्यक आहेत, कारण अन्याय होता कामा नये. जे कायद्याने आहे ते प्रत्येकाला मिळालंच पाहिजे, पण त्याच्या पलीकडं सुद्धा विशाल जग आहे, हे सुद्धा आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी भांडणं हे अत्यंत योग्य आहे, पण यासाठीही भांडणं तेवढंच गरजेचं आहे. जर हे विषय आमचे, आता उदाहरणार्थ गंमत लक्षात ठेवा, आमची पिछाट का होते, सांस्कृतिक पिछाट का झालेली आहे? तुम्ही मला सांगा, आर्किओलॉजीमध्ये किती बहुजन आहेत? डेक्कन कॉलेजचे आतापर्यंत जे प्रिन्सिपॉल झाले किंवा जे डीन झाले किंवा जे कुलगुरू झाले ते किती बहुजन झाले? लक्षात घ्या, हे लोक उत्खनन करतात. तिथे सापडलेल्या ज्या पुरातन प्राचीन वस्तू आहेत त्याचं मग त्यांच्या पद्धतीने अन्वेषण करतात. एका दुसरा बहुजन असतो, पण तो त्या सगळ्या वैदिकवादी लोकांच्या किंवा संघवादी लोकांच्या वैचारिक दबावाखाली एवढा असतो की तो ते सांगतील तसे निष्कर्ष डिक्लेअर करतो. आता राखीगडीचं उत्खनन अलीकडेच आपल्याला त्यांनी काय घोळ केला डॉक्टर वसंत शिंदेंनी, हे आपण अलीकडेच पाहिलेलं आहे. मग होतं काय की इतिहास असतो वेगळाच, सापडलेल्या पुरातन वस्तू असतात वेगळ्याच संस्कृतीच्या, आणि आमच्या समोर निष्कर्ष सांगितले जातात वेगळेच, आणि आम्ही अभ्यास करतो त्या निष्कर्षांचा आणि त्यावर आमचं स्वतःचं सांस्कृतिक मत बनवतो. आता दक्षिणेमध्ये उत्खनन झालं, संगम संस्कृती जे पुरातन पुरावे मिळाले. BJP सरकारचं, त्यावेळेस सरकार BJPचं होतं म्हणून त्यांचं नाव घेतलं. काँग्रेसचं असतं तर काँग्रेसचं घेतलं असतं, आपल्याला काही फरक पडत नाही. BJP सरकारने काय केलं, संगम काळातल्या वस्तू त्यांना वाटत होतं त्या वैदिक संस्कृतीशी रिलेटेड असतील, कारण त्यांचा समज काय की द्रविडांवर वैदिकांनी आपली संस्कृती लादली, जशी बहुजनांवर लादली तशी त्यांच्यावरही लादली. मग तिथे वैदिक संस्कृतीशी रिलेटेड वस्तू सापडतील. नाही सापडलेल्या. कशा सापडतील? कारण 3ऱ्या-4थ्या शतकापर्यंत जर वैदिक संस्कृती तिथे गेलीच नाही तर कशा सापडतील? मग त्यांनी काय केलं, उत्खननच बंद करून टाकलं, फंड्स देणं बंद केलं. नंतर तिथल्या लोकांनी, कारण द्रविड लोक तुम्हाला माहिती आहे, साऊथचे लोक जास्त आपल्या संस्कृतीबद्दल जास्त जागरूक आहेत. कनी मोळींनी संसदेत प्रश्न विचारला, तुम्ही आमची संस्कृती दडपून टाकताय का? 28 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. लक्षात ठेवा, 1.5 वर्षाच्या कालावधीत अधिकारी किती बदलले? 28. कारण त्यांना आपल्या मताप्रमाणे मत द्यायला कोणता आर्किओलॉजिस्ट सापडला नाही. लक्षात ठेवा, आम्ही त्या फील्डकडं केलेलं दुर्लक्ष याच्यामुळे आज आमचा सांस्कृतिक इतिहास
सांस्कृतिक इतिहास सुद्धा एवढा वैदिक तत्वांनी करप्ट झालेला आहे की आम्हाला सगळ्या गोष्टी वैदिक साहित्यातच शोधाव्या लागतात किंवा वैदिकांनी लिहिलेल्या साहित्यातच शोधावं लागतात आणि मग आम्ही मतं काढतो. ती मतं परिपूर्ण नसतात, सत्यापर्यंत जाणारी नसतात, त्याच्यामध्ये त्रुटी असतात, पण आम्ही तीच खरी मानून चालतो. राम जन्मभूमीत सुद्धा जी उत्खनन झाली होती त्याच्यामध्ये श्रमण संस्कृतीचे, बुद्ध महावीरांचे तिथे एवढे पुरावे मिळाले. त्या पुराव्यांकडे का दुर्लक्ष झालं? कसं दुर्लक्ष झालं? कारण मुळात आम्हीच जागरूक नाही. आम्ही आमच्या संस्कृतीबद्दल अत्यंत चुकीचा समज करून घेतलेला आहे. कारण का? आम्हाला धर्म तर पाहिजे. आम्हाला हिंदू धर्म नको तर आम्हाला बौद्ध धर्म पाहिजे. बौद्ध धर्म नको तर आम्हाला निधर्मी म्हणून राहायचं आहे, आम्हाला नास्तिक म्हणून राहायचं आहे. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. पण असं करत असताना आपण आपली जी पाळंमुळं जी आहेत, आपली संस्कृती जी आहे, त्या संस्कृतीबद्दल यथातथ्य माहिती घेणं, सत्यापर्यंत जाणं आणि कुठेतरी आपण आपल्या संस्कृतीचा नाळ ठेवणं हे महत्त्वाचं असतं, हे आम्ही विसरलो. त्याच्यामुळे आमची पिछेहाट तिथे सुरू झाली. आज गंमत लक्षात ठेवा, जागतिक पातळीवर कोण बहुजन विचारवंत किंवा इतिहासकार किंवा आर्किओलॉजिस्ट आहे बरं? तत्वज्ञ आहे बरं? आहे का कोणी तत्वज्ञ की ज्याने तत्वज्ञानामध्ये नवीन भर घातली, जागतिक पातळीवर जाऊ शकेल? अहो, साहित्यिकही आम्ही जन्माला घातला नाही. आमचं साहित्य सुद्धा अत्यंत बालिश, भावनिक आणि संकुचित स्वरूपाचं आहे. आम्ही आमच्या खिडक्या, आमचे दरवाजे उघडत नाही आणि स्वतःच्याच कोशामध्ये अडकून, स्वतःच्याच दुःखांमध्ये गुंतत आम्ही आमच्या साहित्याचं माती करून टाकतो. आम्ही वैश्विक होऊ शकत नाही. वैश्विक होऊ शकत नाही म्हणजे याचा अर्थ साधा सरळ आहे की आपली मानसिकता ती नाही, आपली बुद्धिमत्ता ती नाही. आपण कारण ती दृष्टीच आपल्याकडे नाही, आणि जर दृष्टीच आपल्याकडे नसेल तर आपली पिछेहाट होणं स्वाभाविक आहे. अर्थजीवनात असं झालं, सांस्कृतिक जीवनात असं झालं, धार्मिक जीवनातही तसंच, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकारणामध्ये आम्ही बहुजनीय, लक्षात ठेवा, बहुजनीय विचारांनी एकनिष्ठ असणारी, तत्वज्ञान असणारी एक सांस्कृतिक आणि राजकीय चळवळ उभी केली का? तर आम्ही केलेली नाही. आम्ही का नाही करू शकलो? हे बघा, RSSचे लोक, वैदिकवादी लोक, ते फार इतिहासात रमतात. त्यांना गोळवळकर आवडतो, त्यांना ते राम आवडतो, त्यांना तो हे आवडतो, त्यांना हनुमान आवडतो, ती प्लास्टिक सर्जरी वेदात कशी होती हे सांगायला आवडतं. विमानं ते उडवतात ना, अक्षरशः विमानं उडवतात ना. काय जी नव्हती ती विमानं उडवतात, ते पुष्पक नाही का, उडवतात. आणि आम्ही काय करतो बरं? खरं सांगू, आम्ही वैदिकवाद्यांचं, संघवाद्यांचं एक नकळतपणे एक डुप्लिकेट कॉपी बनलेलो आहोत. आम्ही इतिहासातच रमतो. आम्ही आमच्या खोट्या दंतकथा निर्माण करतो, खोट्या मिथकं आम्ही बनवतो आणि त्या मिथकांना सत्य मानतो आणि त्याच्यावर आमची सामाजिक रणनीती ठरवतो. सामाजिक आम्ही भांडणं उपस्थित करतो सोशल मीडियावर. अशी भांडणं आपल्याला सर्वांनी अनंत खेळली पण असतील किंवा पाहिली तरी असतील. हे केल्यामुळे होतं काय, आमच्या सामाजिक विचारवंताचा दोष आहे. हा दोष सामान्य माणसांचा नाही, हा विचारवंताचा दोष आहे. विचारवंतांनी काय केलं, ते ना स्वतःशी प्रामाणिक राहिले, ते टाळ्यांच्या कैफामध्ये गेले. टाळ्यांचा कैफा फार वाईट असतो. टाळ्यांच्या कैफामध्ये गेले. त्यांनी एक नवीन विचार परखडपणे, स्पष्टपणे आपल्याच लोकांना सांगितला पाहिजे, त्यांना विचार करायला भाग पाडलं पाहिजे. ते विचार करत नसतील तर त्यांच्या बोकांडी बसलं पाहिजे. हा विचार आपण आपल्या विचारवंतांनी, आपल्या इतिहास तज्ज्ञांनी, आपल्या प्राध्यापकांनी आणि आपल्या लेखकांनी केला नाही. एखाद दुसरा अपवाद असू शकतो, अपवाद क्षमस्व, परंतु ओव्हरऑल दिसणारं चित्र असं आहे की असे प्रयत्न होत नाहीत. जो तो आपल्या व्यक्तिगत व्यथावेदनांमध्ये, समस्यांमध्ये, प्रॉब्लेम्समध्ये अडकलेला आहे आणि आपण आपल्या प्रॉब्लेम्समध्ये कशामुळे नेमकं अडकलोय याचं सुद्धा भान आपल्याला आलेलं नाही.
आणि सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे बहुजनांमधला आंतरविरोध. बहुजन कोणाला म्हणायचं? ओबीसी म्हणजे बहुजन, एससी म्हणजे बहुजन का एसटी म्हणजे बहुजन? लक्षात घ्या. आणि पण ओबीसीमध्ये सुद्धा आता ओबीसी झालेले पण बहुजन झालेत का पूर्वीचे जे ओबीसी होते ते बहुजन? एससी मध्ये जे बौद्ध आहेत त्यांना बहुजन म्हणायचं का की जे बौद्ध नाहीत त्यांना बहुजन म्हणायचं? हा आंतरसंघर्ष बहुजनांमध्ये असल्यामुळे ती जे ऐक्य दिसायला पाहिजे, जो एक विचार दिसायला पाहिजे, तो एक विचार म्हणजे असा की हा सगळा निर्माणकर्ता घटक आहे, सेवाकर्ता घटक आहे. या समाजाने देशाची अर्थव्यवस्था, देशाची संस्कृती हजारो वर्ष जपलेली आहे, सिंधू काळापासून जपलेली आहे. त्यांचं ऐक्य असलं पाहिजे. तो विचार आपण करत नाही. आपण जातींच्या कॅटेगरी पाहतो, पण हे पाहत नाही की हा ही व्यावसायिक जात आहे. आणि प्रत्येक व्यवसाय म्हणजे प्रत्येक जात. लक्षात ठेवा, प्रत्येक जातीने या देशाच्या उभारणीमध्ये इतिहास काळापासून, प्राचीन काळापासून हातभार लावलाय आणि या देशाला घडवलं, ही संस्कृती घडवलेली आहे. आणि ज्यांनी संस्कृती घडवली ते खरे अभिजन आहेत. ज्यांनी जे संस्कृतीच्या जीवावर जगले, लक्षात ठेवा, संस्कृतीच्या जीवावर जे जगले, जे वैदिक लोक, पोट भरलं आणि तेच संस्कृतीचे मालक बनायचा प्रयत्न करायला लागले. सिंधू संस्कृतीवर वैदिकांची मालकी सांगण्याचा प्रयत्न का होतो? घग्गर नदी म्हणजे सरस्वती, वेदातली सरस्वती नदी हे सांगायचे अट्टहासाने प्रयत्न का होता? आता राखी गडीचं उत्खनन जे झालं त्यावेळेस सिंधू संस्कृतीचे निर्माते जे आहे ते इथलेच होते आणि वैदिक होते, हा सांगायचा अट्टाग्रह का केला गेला? लक्षात ठेवा, सांस्कृतिक बाबतीत वैदिक लोक फार जागरूक आहेत. आम्ही शून्य आहोत. आम्ही अक्षरशः आमच्या संस्कृतीच्या बाबतीत, सांस्कृतिक इतिहासाच्या बाबतीत एवढे आंधळे आहोत. त्याच्यामुळे हा जो पराजय आहे ना, सांस्कृतिक पराजय आहे, बहुजनांची पिछाड होते म्हणजे हा पराजय असतो. आणि हा पराजय हा नुसता आर्थिक नाही, हा नुसता राजकीय नाही, हा नुसता सामाजिक नाही, हा सांस्कृतिक आहे. हे आम्ही कधी समजून घेणार याच्यावर आम्ही विचार केला पाहिजे. मित्र, मला वाटतं मी बराच वेळ बोललो, आपणही कंटाळला असाल, पण एक गोष्ट जाता जाता सांगेल. वैदिक आणि फक्त अवैदिक, मग त्यात बौद्ध असतील, जैन असतील किंवा शूद्र अतिशूद्र असतील, हे सगळे लोक येतात. त्यांना तुम्ही बहुजन म्हणा, कोणतंही टायटल द्या. खरं म्हणजे बहुजन म्हणणं म्हणजे तुम्ही स्वतःला कारण नसताना स्वतःला दुय्यम समजणं. स्वतःला दुय्यम समजण्याचा मानसिक परिणाम काय असतो? मी बहुजन आहे म्हणजे मी हलका आहे, मला कोण विचारणार? मला चांगला विचार जरी सुचला तरी तो मांडला तर हसं होणार, मग मी मांडतच नाही. त्याच्यापेक्षा मला एखादी चांगली कल्पना सुचली तरी ती सांगायची भीती वाटते, लाज वाटते किंवा संकोच वाटतो, कारण न्यूनगंड असतो ना. त्या न्यूनगंडापोटी बहुजनांमधले असंख्य साहित्यिक, असंख्य वैज्ञानिक, असंख्य उद्योजक हे संपलेले आहेत. हे आपण कधी लक्षात घेत नाही. मला असं म्हणायचंय, जर सोडायचं असेल तर न्यूनगंड पहिलं सोडलं पाहिजे. बहुजनांनी, त्यांनी ही संस्कृती घडवली आहे, ते या देशाचे निर्माते आहेत. त्यांनी ही सगळी समाज व्यवस्था घडवलेली आहे. बरी असेल, वाईट असेल, चुकीची असेल, बरोबर असेल, त्याच्याबद्दलची चर्चा होत राहील, ती होत राहावी. परंतु त्याचा परिणाम मानसिकतेवर पडून आपल्या प्रगतीवादी, ज्ञानवादी, विस्तारवादी विचारांवर त्याचा प्रभाव नाही पडला पाहिजे. सारे एक आहेत, साऱ्या जाती एक आहेत, एक समान आहेत, हे आपण समजलं पाहिजे. इथे कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही. श्रेष्ठतावादी जपतात, काही लोक जपतात, 96 कोळी 92 कोळी, हे श्रेष्ठतावादी आहेत ना, ते महामूर्ख आहेत, ते वैदिकवादी आहेत. त्यांना त्यांच्यापासून अशा वर्चस्ववादी लोक, मग ते कोणी असोत, कोणत्याही जातीचे असोत, अशा वर्चस्ववादी लोकांपासून दूर राहिलं पाहिजे, त्यांचा निषेधच केला पाहिजे. पण कोणी वर्चस्ववादी आहे म्हणून स्वतःला न्यूनगंड समजून घ्यायचं, कमी हलकं समजून घ्यायचं, ही प्रवृत्ती सुद्धा बहुजनांना टॉप प्रायोरिटीने सोडावी लागेल. त्याशिवाय बहुजनांची जी पिछेहाट होते आहे ती पिछेहाट थांबणार नाही. आज जे सामाजिक क्षेत्रामध्ये बहुजनांचं चाललेलं आहे, ज्या अगदी काल वारे सर म्हणाले त्याप्रमाणे जातीय संघर्ष जे आहे, म्हणजे अक्षरशः विदीर्ण करणारी, म्हणजे लाज वाटावी अशी ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती आम्ही कधी बदलू? ज्यावेळेस आम्ही आमचा वर्चस्वाद सोडू, आमचं शहाणपण सोडू, म्हणजे अतिशहाणपण म्हणजे अतिशहाणपण सोडू,
त्यावेळेस आम्हाला जर अक्कल येईल आणि आम्ही नीटपणे जगाकडे पाहू. आणि जो प्रगतीवादी आहे, प्रगती म्हणजे सामाजिक असेल, आर्थिक असेल, ज्ञानातली असेल, राजकारणातली असेल, ती प्रगती हे एकमेव ध्येय आमचं असलं पाहिजे. आम्हाला बाकी या फालतू संघर्षामध्ये पडण्यात काही अर्थ नाही. त्याच्यावर एक वेगळा सेक्शन होऊ शकतो, कारण ज्याला युजेनिक्स म्हणतात, बाबासाहेबांनी त्याच्यावर लिहून ठेवलंय. बाबासाहेबांनी ते फार प्रज्ञावंत होते, पण आम्ही त्यांचं ते समजून घेत नाही बरं का. युजेनिक्स म्हणजे रक्तशुद्धी या नावाचा प्रकार जगामध्ये अस्तित्वात नाही. कोणत्याही जातीचं रक्त दुसऱ्या जातीपेक्षा काही वेगळं नाही आहे. अनुवंशिकी वेगळी नाही, त्यांचं जेनेटिक्स वेगळं नाही आहे. जगातल्या सर्वच माणसांची जनुक 99.9% एकसारखी आहेत. थोडाफार जो फरक पडतो तो स्थानिक कारणामुळं, स्थानिक भूगोल, खाद्यपद्धती, भूगर्भशास्त्र याच्यामुळे जो थोडाफार फरक पडतो तेवढा पडतो 0.5% फक्त. त्याच्या पलीकडे काही फरक नाही. त्याच्यामुळे हा मूर्खासारखा जो विचार करतात जातीयवादाचा, त्यांच्यासारखे, खरं सांगू तुम्हाला, स्पष्ट बोलतो, त्यांच्यासारखे गाढव कोणी नसेल. आपण हे सगळे गाढवपणे थांबवले पाहिजे. आपल्याला फार जर पुढे जायचं असेल, बहुजनांची पिछाट थांबवून त्यांची आगेकूच जर करायची असेल, तर आम्हाला एक व्हावं लागेल. या वैदिकतेपासून दूर राहावं लागेल, वर्चस्ववादापासून दूर राहावं लागेल, भेदाभेदापासून दूर राहावं लागेल. आणि समतेचं जे तत्व भारतीय घटनेने जपलंय, श्रमण संस्कृतीने सिंधू काळापासून दिलंय. श्रमण शब्द हा मुळात समन असा आहे आणि त्याचा अर्थ पाली मराठी शब्दकोशामध्ये समान असा आहे. मग समानतेचं तत्व आम्हीच निर्माण जर केलं असेल, त्या समानतेपासून जर आम्हीच दूर जात असू, तर ही आमची मोठी चूक असेल. ही चूक आम्ही मुळीच करता कामा नये. आम्ही एक दिलाने पुढे जात राहू. ते नाव बहुजन असेल, अवैदिक असेल किंवा अजून काही असेल, त्याने आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही वैदिक नाही आहोत हे निश्चित, कारण आम्हाला कोणावर वर्चस्व गाजवायचं नाही आणि आमच्यावर वर्चस्व गाजवून घ्यायचं सुद्धा नाही. कारण आम्ही समतेचे पाईक आहोत, पुजारी आहोत. महात्मा बसवेश्वरांनी जे सांगितलं ते, बाबासाहेबांनी सांगितलं ते, भगवान बुद्धांनी सांगितलं ते, महावीरांनी सांगितलं ते, याचं आम्ही कटाक्षाने पालन करायचा प्रयत्न करू. आमच्या जीवनामध्ये, विचारांमध्ये बदल घडवायचा प्रयत्न करू. एवढंच बोलतो आणि सर्वांना धन्यवाद. शुभरात्री.